नमस्कार, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण शिकत आहोत 5वी स्कॉलरशिप व नवोदय या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची तासिका वृत्तपत्रातील जाहिरातीवर व बातम्यावर आधारित प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, दिलेली जाहिरात अथवा बातमी काळजीपूर्वक वाचा आणि त्यातील आशय समजून घ्या। त्यात दिलेली चित्रे, तारखा याची माहिती नीट लक्षात घ्या। जाहिरातीवर किंवा बातमीवर किमान 3 प्रश्न विचारले जातात। परीक्षेमध्ये जे आहेत ते जाहिरात असो किंवा बातमी असो त्यावर 3 प्रश्न विचारले जातात। त्यातील प्रत्येक प्रश्नाचा व त्यासोबत दिलेल्या पर्यायी उत्तराचा बारकाईने विचार करून अचूक उत्तरे शोधा। जाहिरात बातमी पुन्हा वाचून उत्तरे निश्चित करून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। जाहिरातीवरील किंवा बातमीवरील मजकुरांच्या क्रमाने प्रश्न असतीलच असे नाही, हे लक्षात ठेवा। पहा, या ठिकाणी जाहिरातीवरील किंवा बातमीवरील मजकुराच्या क्रमाने प्रश्न असतीलच असे नाही, हे लक्षात ठेवा। म्हणजे कोणत्याही ठिकाणी ते प्रश्न येणार, कुठेही कसाही प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे। तर मग या ठिकाणी आपण पहिली बातमी पाहूयात। पहा, या ठिकाणी आपण बातमी वाचण्याच्या अगोदर त्यावर आधारित प्रश्न वाचन करून घेणार आहोत। मग आपल्याला त्या प्रश्नाचे आपण जाहिरात वाचत असताना, बातमी वाचत असताना या ठिकाणी आपल्याला त्याची उत्तरं लगेच लक्षात येतील। प्रश्न पहिला आहे, पहा, क्रिकेटचा देव कोणाला म्हटले आहे? सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी की राहुल द्रविड? दुसरा प्रश्न, यशाचे शिखर गाठण्यासाठी पुढीलपैकी काय आपल्याजवळ असता कामा नये? तर पर्याय आहेत, पहा, एकाग्रता, कष्ट, निष्ठा, आळस। प्रश्न तिसरा आहे, सचिन तेंडुलकर यांना कशासाठी निमंत्रित केले होते? शाळेतील क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला, विद्यार्थ्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायला, आट्यापाट्या खेळाचे प्रशिक्षण द्यायला, सचिन तेंडुलकर यांच्याकडून शाळेला देणगी मिळावी म्हणून। चला, या ठिकाणी आपण बातमी वाचल्यानंतर या तिन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता येणार आहेत। बातमी आपण वाचन करून घेऊयात। तर पहा, पहिली बातमी आहे आपली, क्रिकेटच्या देवाचा जळगावच्या विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश, अशी बातमी आहे आमच्या वार्ताहराकडून। जळगाव 6 ऑक्टोबर, म्हणजे ऑक्टोबर आहे। एकाग्रता, कष्ट व निष्ठा या 3 गुणांच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील यशाचा हिमालय सर करू शकाल, असा मोलाचा संदेश विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर। पहा, या ठिकाणी वाचन करत असताना बातमी आपण लक्षपूर्वक वाचायची आहे, म्हणजे त्यावरील आपल्याला प्रश्न लगेच सुटणार आहे। सचिन तेंडुलकर यांनी येथील विद्यार्थ्यांना दिला काय सल्ला दिला? एकाग्रता, कष्ट, निष्ठा आणि गुणांच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील यशाचा हिमालय सर करू शकाल, असा सल्ला सचिन तेंडुलकर यांनी दिला। प्रसंग होता येथील आदर्श विद्या मंदिरच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा। मग सचिन केव्हा आला होता? या ठिकाणी प्रसंग होता, म्हणजेच त्यानिमित्त सचिननी त्या ठिकाणी त्याची उपस्थिती होती, आदर्श विद्या मंदिरच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा। या महोत्सवाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। म्हणजे कोण? सचिन। आदर्श विद्या मंदिरचा वार्षिक क्रीडा महोत्सव येथील सावरकर क्रीडांगणात सुरू झाला। साक्षात सचिनच समोर असल्याने सगळे खेळाडू मन लावून, सर्व कौशल्य पणाला लावून खेळत होते। कबड्डी, खो खो, लंगडी हे सर्वच खेळ अत्यंत चुरशीचे झाले। विशेष म्हणजे विस्मरणात गेलेल्या आट्यापाट्या
या खेळाचेही सामने भरवले गेले होते. सचिन यांनी आपल्या भाषणात आट्यापाट्यांचा खास उल्लेख केला. सचिन यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनीही गर्दी केली होती. मैदान तुडुंब भरले होते. क्रिकेटच्या देवाचे दर्शन झाल्याने सर्वजण आनंदित झाले होते. पहा, या ठिकाणी आपण लक्षपूर्वक बातमी वाचन केलेली आहे. मग या ठिकाणी आपल्याला इजी जाणार आहे. पहा, सोपं जाणार आहे बातमीवरील प्रश्न सोडवणं. चला, प्रश्न पहिला आपला, क्रिकेटचा देव कोणाला म्हटले आहे? सांगा बरं. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येतं त्यांनी कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. ज्यांनी लक्षपूर्वक बातमी ऐकलेली आहे त्यांना उत्तर येणं अपेक्षित आहे निश्चितच. पर्याय क्रमांक 1 सुनील गावस्कर, पर्याय क्रमांक 2 सचिन तेंडुलकर, पर्याय क्रमांक 3 महेंद्रसिंग धोनी आणि पर्याय क्रमांक 4 राहुल द्रविड. मग या ठिकाणी बातमीचा जो उल्लेख आलेला आहे तो काय आहे? मग या ठिकाणी कुणाचं नाव आलेलं आहे या बातमीमध्ये? ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, या ठिकाणी सचिन तेंडुलकर, क्रिकेटचा देव कोणाला म्हटले आहे? तर सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव म्हटलेला आहे. पहा, पुढचा प्रश्न आपला, दुसरा प्रश्न, यशाचे शिखर गाठण्यासाठी पुढीलपैकी काय आपल्या जवळ असता कामा नये? पुढीलपैकी काय आपल्या जवळ असता कामा नये म्हणजे यशाचे शिखर गाठण्यासाठी? मग एकाग्रता, कष्ट, निष्ठा की आळस? एकाग्रता असेल तर आपण यशाचे शिखर गाठू शकतो. कष्ट केल्यानंतर, मेहनत केल्यानंतरही आपण यशाचं शिखर गाठू शकतो. आपल्या कार्यामध्ये यश मिळवू शकतो. निष्ठा, काम करण्याची जी निष्ठा असते ती सुद्धा या ठिकाणी यशाचे शिखर गाठण्यासाठी कामाला येते. मग आपल्याजवळ काय कामाला येत नाही? तर आळस. जो आपला आळस आहे तो आपल्याला या ठिकाणी आपल्याला यशाचे शिखर गाठण्यासाठी असता कामा नये. आळस आपल्या या ठिकाणी असता कामा नये. कोणत्याही गोष्टीमध्ये जर आपण आळस केला तर मागे पडू. त्यासाठी आळस करायचं नाही, अभ्यासाचा सुद्धा. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. आळस असता कामा नये. पुढचा प्रश्न पाहूयात. पहा, सचिन तेंडुलकर यांना कशासाठी निमंत्रित केले होते? पर्याय 1 पहिला पाहू, शाळेतील क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला. दुसरा पर्याय, विद्यार्थ्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायला. तिसरा पर्याय, आट्यापाट्या खेळाचे प्रशिक्षण द्यायला. नाही तर सचिन तेंडुलकर यांच्याकडून शाळेला देणगी मिळावी म्हणून सचिनला निमंत्रित केलं होतं का? ज्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक बातमी वाचलेली आहे त्यांना निश्चितच या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. कमेंटमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे. चला, छान. ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. तर पहा, या ठिकाणी बातमीमध्ये आपण याचं प्रश्न कसं शोधायचं ते पहा. उत्तर कसं शोधायचं पहा या प्रश्नाचं. सचिन तेंडुलकर यांना कशासाठी तर निमंत्रित केले होते? तर पहा, या ठिकाणी प्रसंग होता येथील आदर्श विद्या मंदिरच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा. वार्षिक, पहा, या ठिकाणी प्रसंग होता येथील आदर्श विद्या मंदिरच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा. मग पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे पहा याचं उत्तर. शाळेतील क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला निमंत्रित कशासाठी केलं होतं? शाळेतील क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. यानंतर पुढची बातमी आपण पाहूयात. या ठिकाणी आपण सुरुवातीला प्रश्न वाचन करून घेणार आहोत. पहिला प्रश्न पहा, वरील बातमीत कोणत्या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती? कैद्यांच्या जीवनावर, कारागृहावर, सर्वोदय कार्यकर्त्यावर, गांधीजींच्या जीवनावर. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न पहा, दुसरा प्रश्न, कैद्यांची लेखी परीक्षा घेतल्याने डॅश डॅश डॅश.
पर्याय पहा, त्यांचे वर्तन बिघडले, त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही, त्यांनी आपले वर्तन सुधारण्याचा निर्धार केला. पर्याय क्रमांक 4, गुन्हेगारीमध्ये वाढ झाली. पुढचा प्रश्न पाहूयात, तिसरा. व्याख्यानमाला कोठे आयोजित करण्यात आली होती? ठाण्यामध्ये, कारागृहात, ठाण्यामधील मध्यवर्ती कारागृहात, सर्वोदय मंडळाच्या कार्यालयात. तर पहा, या ठिकाणी आपण तिन्ही प्रश्न वाचून घेतलेले आहेत. प्रश्न वाचत असताना सुद्धा समजून घेऊन वाचायचं आहे. यावरील आपण बातमी वाचन करून घेतल्यानंतर या प्रश्नांची उत्तरं देता येतील आपल्याला. तर पहा, बातमी क्रमांक 2, कैद्यांच्या मानसिकतेत बदल अशी बातमी आहे. पहा, ठाणे दिनांक 19 जानेवारी. ठाणे मध्यवर्ती कारागृहात सर्वोदय कार्यकर्त्यांनी दिनांक 12 ते 18 जानेवारी 2018 या कालावधीत गांधीजींच्या जीवनावर व्याख्यानमाला आयोजित केली होती. व्याख्यानातील विषयावर कैद्यांची लेखी परीक्षा घेतली गेली. कैद्यांच्या उत्तरपत्रिकांतून कैद्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र फरक पडलेला दिसून आला. पहा, या ठिकाणी कैद्यांच्या उत्तरपत्रिकेतून कैद्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र फरक पडलेला दिसून आला. कारागृहातून बाहेर पडल्यावर सर्वतोपरी चांगले वर्तन करण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. काय निश्चय केला आहे? कारागृहातून बाहेर पडल्यानंतर सर्वतोपरी चांगले वर्तन करण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. चला, बातमी वाचन केल्यानंतर आपल्याला प्रश्नाची उत्तरं लक्षात येत आहेत. पहा, ज्यांनी प्रश्न व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकलेला आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर लगेच येणार आहे. पहा, वरील बातमीत कोणत्या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती? ज्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक बातमी वाचन केलेली आहे किंवा ऐकलेली आहे त्यांना निश्चितच याचं उत्तर येणार आहे. तर पहा, कोणता विषय या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे? तर कैद्यांच्या जीवनावर, कारागृहावर, सर्वोदय कार्यकर्त्यांवर, गांधीजींच्या जीवनावर. तर पहा, या ठिकाणी ठाणे मध्यवर्ती कारागृहात, या ठिकाणी आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येणार तर डबल आणखी उतारा वाचायचा. प्रश्नाचं उत्तर लगेच सापडतं आपल्याला. ठाणे मध्यवर्ती कारागृहात सर्वोदय कार्यकर्त्यांनी दिनांक 12 ते 18 जानेवारी 2018 या कालावधीत गांधीजींच्या जीवनावर व्याख्यानमाला आयोजित केली होती. मग काय ठिकाणी याविषयी आपल्याला या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये सापडलेला आहे. बातमी कोणत्या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली? मग गांधीजींच्या जीवनावर. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात. पहा, कैद्यांची लेखी परीक्षा घेतल्याने त्यांच्यामध्ये काय बदल झाला असा प्रश्न आहे. बरं, मग त्यांचे वर्तन बिघडले का? बातमी वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलेलं आहे त्यांचे वर्तन बिघडले नाही, हे सुद्धा पर्याय येणार नाही. त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही, हे सुद्धा पर्याय मला वाटत नाही येणार. त्यांनी आपले वर्तन सुधारण्याचा निर्धार केला, हे वाटते. पहा, बातमीमध्ये आहे हे. गुन्हेगारीमध्ये वाढ झाली, ते पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 जे आहेत हे चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 3 हे जे आहे करेक्ट उत्तर आहे याचं. म्हणून त्यांनी आपले वर्तन सुधारण्याचा निर्धार केला. या पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3, व्याख्यानमाला कोठे आयोजित करण्यात आली होती? ठाण्यामध्ये, कारागृहात, ठाण्यामधील मध्यवर्ती कारागृहात, सर्वोदय मंडळाच्या कार्यालयात. या विद्यार्थ्यांनी बातमी जी आहे लक्षपूर्वक जर वाचन केले असेल तर त्यांना निश्चितच या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. तर पहा, ठाण्यामधील मध्यवर्ती कारागृहात जी आहे ही बातमीचं आयोजन करण्यात आलं होतं. व्याख्यानमालेचं जे व्याख्यानमाला कोठे आयोजित करण्यात आली होती? तर व्याख्यानमाला
ठाण्यामधील मध्यवर्ती कारागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती? पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.